अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला। राज्यात मान्सूनचं आगमन लांबणीवर। राज्यातील शेतकऱ्यांचं टेन्शन वाढणार। महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेनं नागरिकांची अक्षरशः लाहीलाही होतीये। त्यामुळे मान्सूनची प्रतीक्षा असतानाच हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे राज्यात मान्सूनचं आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सूनचं आगमन 30 मे पर्यंत लांबण्याचा अंदाज आहे। प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय झाल्यामुळे श्रीलंकेत दाखल झालेल्या मान्सूनचा पुढचा प्रवास थांबलाय। त्यामुळे राज्यात देखील मान्सूनसाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय। केरळमध्ये 26 तारखेला मान्सून येईल असं स्टेटमेंट भारतीय हवामान विभागाने दिलं होतं, ज्यामध्ये 4 दिवसांचं प्लस मायनस त्रुटी असतात। येणाऱ्या 4 दिवसांमध्ये जर कंडिशन फेवरेबल झाल्या तर आपण म्हणू शकतो 1 जूनला तो केरळमध्ये येतो आणि सरासरी 8 ते 10 दिवस पुढे महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यासाठी लागतात। पण ही सरासरी डेट आहे, सरासरी अंदाज आहे। ज्यावेळी आपण ॲक्च्युअल कंडिशन्स बघतो त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात। दरम्यान राज्यात पुढील 5 दिवस विदर्भासह काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय। इतकंच नाही तर यंदाचा मे महिना गेल्या 114 वर्षातील दुसरा उष्ण महिना ठरलाय। राज्य शासनाच्या गॅझेटियरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी चंद्रपूरचं तापमान आजवरचं सर्वाधिक 48.3 अंश इतकं नोंदवलं गेलं। त्यानंतर यंदा दुसऱ्या क्रमांकाचं विक्रमी तापमान ब्रह्मपुरीत 47.6 अंश इतकं नोंदवलं गेलंय। हा तापमानाचा उच्चांक सुमारे 114 वर्षांनी दुसऱ्यांदा नोंदवला गेलाय। मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन मात्र वाढलंय। राज्यात यंदा अल निनोचा प्रभाव असल्यानं शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये असे निर्देशच आता कृषी अधिकाऱ्यांनी दिलेत। पुरेसा पाऊस झाल्याशिवाय म्हणजेच 75 ते 100 mm पाऊस झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची कोरडवाहू क्षेत्रावरती पेरणी करू नये। कापूस या पिकासाठी या कृषी विद्यापीठाकडून 1 जून नंतर कापसाची पेरणी करावी अशा सूचना आहेत। तसेच जिल्ह्यामध्ये खते, बियाणे, कीटकनाशके याचा मुबलक पुरवठा आहे। शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की चढ्या दराने विक्री, लिंकिंग याबाबत कोणत्याही कृषी सेवा केंद्राबाबत तक्रार करावयाची असल्यास आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात याबाबत तक्रार करावी। कृषी अधिकाऱ्यांच्या या सूचनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर नवं आव्हान उभं राहिलंय। एकीकडे इंधन तुटवड्याचा फटका बसत असतानाच आता मान्सूनच्या हुलकावणीनं बळीराजावर दुहेरी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता लागले आहेत ते मान्सूनच्या आगमनाकडे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।